brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। माझ्या बाबतीत बीडसारखा कट घडवण्याचा प्लॅन होता। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या गंभीर आरोपांनी खळबळ। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी माझ्या बाबतीत बीडसारखा कट घडवण्याचा प्लॅन होता असा गंभीर आरोप करत राज्यभरात खळबळ उडवून दिली। कुणाला तरी संपून माझ्यावर खापर फोडलं जाणार होतं, पण मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो, अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कटात अडकवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते असा गंभीर आरोप जयकुमार गोरेंनी केलाय। मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलेलं आहे की बाबा हे लोक त्यांच्या संपर्कात होती पण ऍक्च्युअली त्या कटामध्ये कोण कोण सहभागी होती याचाही तपास चालू आहे आणि त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आलेल्या असतील, त्यामुळे कुणाची तर चौकशी चालू असेल। मला माहिती नाही पोलीस कुणाची चौकशी करते, पण नक्की आता भविष्यात चित्र स्पष्ट होईल। फक्त माझं राजकारणी मंडळीला एवढंच सांगणं आहे, बाबांनो माया भगिनींना पुढं करून राजकारण करू नका, मैदानात येऊन आपण राजकारण करू। अशा पद्धतीचं राजकारण हे संस्कृतीला शोभणार नाही आणि एवढं नीच आणि खालच्या पातळीवर राजकारणाच्या याच्यामध्ये जाऊ नये ही माझी भूमिका। आजपर्यंत जयकुमार गोरे कधी केला नाही, पण मी सामना केला या सगळ्या गोष्टीचा। सवय आहे, कारण मी सामान्य कुटुंबातला आहे, त्यामुळं मला हे सोसायची आणि सहन करायची सवय आहे। परमेश्वरानं विठुरायानं ती ताकद माझ्यात दिलेली आहे। पण ठीक आहे, विठुराया एवढंही देतो की संकट जरी आली तर संकटातनं मार्ग पण विठुराया माझ्यासाठी तयार करून ठेवलेला असतो विठुरायानं। त्यामुळं आनंद आहे अशा संकटांना सामोरं जाताना सामील आहे त्याच्यात, बिलकुल सामील आहेत, आपल्याला लक्षात येईल। आणि मी तर काय सांगेन, मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, कटात मध्ये चर्चा झालेलं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे। याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता, म्हणजे बीडची पुनरावृत्ती करण्याचा याच्यामध्ये प्लॅन होता। याच्यामध्ये संबंधितांना अगदी कुणाला तरी कायमचं संपवून त्याचं षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता। वेळ आली की हे सगळं मी सांगेन तुम्हाला, आणि हे सगळे पुरावे आताही माझ्या मोबाईलमध्ये आता माझ्याकडे आहे। थोडा तपास चालू आहे, तपास होऊ द्या, तपास झाल्यानंतर मी बोलेन त्याचं। पंढरपुरातील एका कार्यक्रमानंतर जयकुमार गोरेंनी हे आरोप करताना इशाराही दिलाय। या षडयंत्रात अनेक जण सामील असून या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत। पोलिसांची चौकशी झाल्यावर हे सर्व पुरावे समोर आणणार असल्याचा इशाराही जयकुमार गोरेंनी दिलाय। पण कुणाला तरी संपून जयकुमार गोरेंवर खापर फोडण्याचं कुणाचं षडयंत्र होतं असा सवाल आता उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।